आता ज्ञानेश्वरी ताईंशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्यावर दबाव होता की त्याच्यामध्ये बबन गीतेचं नाव घ्या, अजून 2-3 लोकांचे नाव घ्या, जेणेकरून त्यांच्यावर ते शेकेल आणि ते जेलमध्ये जाऊन बसतील आणि जेली मर्डर केलं तो बाजूला जाईल. पण हे सर्व प्रामाणिक लोक दिसत आहेत, अतिशय प्रामाणिक पद्धतीने स्वतःच्या हक्कासाठी ते लढतात. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर हा ढासळलेला आहेच, पण तरी सुद्धा न घाबरता अनेक धमक्या त्यांना तिथं काही ठराविक अप्रत्यक्षपणे लोकांनी दिल्या तरी ते ताकदीने तिथं लढत आहेत. त्यामुळे त्यांनी तिथं उगाचच नाव कोणाचं घेतलं नाही. आणि गेल्या वेळेस जर तुम्ही बघितलं असेल की जेव्हा बबन गीतेला सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि दुर्दैवाने त्याला अडकवलं, तेव्हा सुद्धा मी तिथं बोललो होतो की याच्या मागे वाल्मिक कराडच आहे. आणि त्या केसमध्ये सुद्धा जर आपण खोलात गेला त्याच्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराडचेच लोक निघतील आणि बबन गीतेला मात्र तिथं मुद्दामून अडकवलाय. म्हणजे इथं काय आहे की मर्डर तिसऱ्याला करायचा आणि दुसऱ्यालाच कोणातरी पोलिसांना केसमध्ये अडकून द्यायचं आणि त्या पद्धतीने तिथं फॅब्रिकेशन करायचं. इथं जी रेल्वे लाईन आहे त्या रेल्वे लाईनवर तुम्ही अंदाजा घ्या किती लोकांचे तिथं ऍक्सिडेंट झाला असं दाखवलं, पण तो ऍक्सिडेंट होता का मर्डर होता हे सुद्धा खोलात जाऊन. आणि एक आहे आमच्या सगळ्यांचं असं मत आहे की वाल्मिक कराडची जी प्रॉपर्टी आहे ती हजारो कोटीची. आता स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणतो, त्यांच्या समाजाचे व इतर समाजाचे इथं असणारे लोक अक्षरशः साध्या पत्र्याच्या नाहीतर झोपडीमध्ये तिथं राहतात आणि या महाशयाची 1000 कोटीची प्रॉपर्टी होती कशी? आता आमची मागणी अशी आहे की SIT तुम्ही या विषयात लावली, एक वेगळी SIT लावा की एक तर 1000 कोटीची प्रॉपर्टी झाली कशी आणि त्या 1000 कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये कोण कोण पार्टनर आहे याचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि आमचं असं मत आहे की हे 1000 कोटी सरकारने जप्त करावे आणि जो जो व्यक्ती पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आमच्या अन्याय झाला, आमच्या जमिनी हडपल्यात, आमच्या महिलांवर अन्याय तिथं झालेला आहे, आमच्या कोणाच्या जवळचा मर्डर या व्यक्तीने तिथं केलेला आहे, ती 1000 कोटीची प्रॉपर्टी ती सरकारने विकावी आणि या गरीब लोकांना त्या पैसा डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला तिथं द्यावा अशी सुद्धा. जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.